नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2027 साठी प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, खूप महत्त्वाचे 30 प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत. PYQ फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. मित्रांनो, हे जे आहेत ते 30 गुणांसाठी आणि 20 मिनिटांचा वेळ आपण यासाठी ठेवलेला आहे. मित्रांनो, आपण परीक्षासाठी हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न असल्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण यामध्ये ॲड केले. आपण ही सिरीज कंटिन्यू घेतोय डेलीच्या डेली. तुम्ही हे पूर्ण व्हिडिओज तुम्ही बघू शकता. मित्रांनो, परिस्थितीवर मात करून जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच एक दिवस खाकी वर्दीचा मानकरी ठरतो. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, पहिला प्रश्न आपण यामध्ये जो घेतलेला आहे तो आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे मित्रांनो नागपूर. मित्रांनो, नागपूर हे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत असतं. मित्रांनो, हेही लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मुंबई ही आहे. मित्रांनो, उपराजधानी नागपूर आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर त्र्यंबकेश्वर येथे होतं. मित्रांनो, कुठे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीच्या डोंगरातून गोदावरी नदीचा उगम होत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि गोदावरी नदीची जी लांबी आहे ती आहे महाराष्ट्रातली 668 किलोमीटर. लक्षात ठेवायचे, 668 किलोमीटर. गोदावरी नदीला दक्षिण गंगा देखील म्हटलं जातं. मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते व ते कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गंगापूर हे धरण आहे. मित्रांनो, नाशिक या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवरती. लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया ची स्थापना मुंबईत कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ही मुंबईमध्ये करण्यात आलेली. मित्रांनो, तर ही कोणत्या वर्षी? 1911 साली. तर कोणाच्या स्वागतासाठी केलेले? मित्रांनो, तर ब्रिटनचे राजे जॉर्ज पाचवे यांच्या स्वागतासाठी ही वास्तू बांधलेली. मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. वाघांसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, खूप येणारा प्रश्न आहे. मित्रांनो, हा खूप वेळा. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, गॉड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, भारताचे पितामह, गॉड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. मित्रांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर आणि कधी झाला? तर उत्तर आहे मित्रांनो राजगड किल्ल्यावरती झालेले. मित्रांनो, 6 जून 1674 साली. लक्षात ठेवा, आजच 6 जून आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात व कधी घडले? तर उत्तर आहे मित्रांनो अमृतसर या शहरामध्ये घडलेले. मित्रांनो, कधी घडले? हे कुठे आहे मित्रांनो? तर पंजाब या राज्यामध्ये आहे. मित्रांनो, 13 एप्रिल 1919 साली घडलेले. मित्रांनो, या तारखेला 13 एप्रिल 1919 या दिवशी. त्यानंतर पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते असते? तर उत्तर आहे मित्रांनो पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद असते. मित्रांनो, त्यालाच आपण DGP असं म्हणतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य म्हणजेच घोषवाक्य काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सदरक्षणाय खलनिग्रहणाय. लक्षात ठेवा, याचा अर्थ काय होतो? तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दहशतवाद विरोधी कारवाईसाठी महाराष्ट्रात कोणते विशेष पथक कार्यरत आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ATS. लक्षात ठेवा, अँटी टेररिझम स्क्वॉड आणि फोर्स 1 हे 2 आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, ATS आणि फोर्स 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणजेच MPA कोठे आहे? तर कोठे आहे? जिथे पोलीस उपनिरीक्षकांचे म्हणजेच PSI चे प्रशिक्षण होते. तर मित्रांनो नाशिक येथे आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, नाशिक येथे. तर गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे जपून ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठे केंद्र आहे? तर उत्तर आहे मित्रांनो
फिंगरप्रिंट ब्युरो पुणे येथे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. फिंगरप्रिंट ब्युरो असे त्याचे नाव आहे मित्रांनो, हे पुणे या शहरामध्ये आहे. मित्रांनो, हे तुम्हाला 30 प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने कसे वाटतायत मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. ही तुम्हाला सिरीज कशी वाटते हे पण मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.